भक्तांनो, आज आपण अशा एका प्रसंगात प्रवास करणार आहोत जिथं भक्तीचं आकाश फाटून स्वर्ग उघडला होता. जिथं एका भक्ताच्या हृदयात इतकं प्रेम भरलं होतं की स्वतः भगवान पांडुरंगाला त्याच्या समोर यावं लागलं. ही कथा आहे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची आणि त्यांच्या परमात्मा पांडुरंग यांच्या भेटीची. भक्त आणि भगवंत एक होतात त्यावेळी काय होतं हे अनुभवायला आज आपण तयार होऊया. तुकाराम महाराज देहूनगरीतले ते साधे पण दिव्य संत. त्यांचं जीवन म्हणजे भक्तीचं मूर्तिमंत उदाहरण. त्यांचं मन, त्यांच्या शब्दातून ओतणारं प्रेम आणि त्यांचा विठ्ठलावरचा विश्वास या सर्व गोष्टींनीच त्यांना अमर केलं. रोज सकाळी ते इंद्रायणीच्या तीरावर जात, नदीच्या पाण्यात हात घालून म्हणत, पांडुरंग, आज माझा दिवस तुझ्या नामाने सुरू होतो. त्यांच्या तोंडातून अभंग वाहत असत आणि त्या स्वरातून भक्तीचा सुगंध पसरत असे. एक दिवस असाच आला. शांत पण काहीतरी वेगळं जाणवत होतं. आकाशात हलके ढग जमा झाले होते. तुकाराम महाराजांच्या मनात एक अनामिक तळमळ होती. ते विचार करत होते, देवा, इतक्या वर्षांपासून तुझं नाम घेतोय, पण तुझी भेट अजून का नाही झाली? ते कीर्तन सुरू करतात. जे जे दात्या दे देवा, तुका म्हणे माझा नामेवा. त्यांचा आवाज नदीवरून गोंजत राहतो. ते गात राहतात, रडतात आणि पुन्हा गातात. तेव्हाच कुणीतरी शांतपणे मागून म्हणतं, तुका, तुझं नाम माझ्या कानात पडलं आणि माझं हृदय ओलावलं. तुकाराम महाराज वळून पाहतात आणि त्यांच्यासमोर उभा आहे स्वतः पांडुरंग. कृष्णवर्णाचा देह, डोळ्यात करुणा आणि त्या अद्भुत स्मितात अनंत प्रेम. तुकाराम महाराजांच्या शरीरात रोमांच उभे राहतात. ते थरथर कापतात, हात जोडतात आणि फक्त एवढंच म्हणतात, विठ्ठला, तू आलास? पांडुरंग हसतात आणि म्हणतात, तुका, मी कसा न येऊ? तुझं नाव माझ्या नावासारखं झालं आहे. तू जिथं नाम घेतोस तिथंच मी असतो. तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ते म्हणतात, देवा, मी तुझ्यासमोर काय सांगू? मी काहीच नाही आणि तू सर्व काही आहेस. पांडुरंग हळूच म्हणतात, तुका, तू मी आहेस आणि मी तुका आहे. भक्त आणि भगवंत वेगळे नसतात. भक्ती म्हणजे एकरूपता. तुकाराम महाराजांना ते शब्द ऐकून जणू आत्मसाक्षात्कार होतो. त्यांचं मन शांत होतं, पण डोळ्यातून भावनांचा पूर फुटतो. ते म्हणतात, देवा, तू माझ्या श्वासात आहेस, माझ्या गीतात आहेस, माझ्या जगण्यात आहेस. पांडुरंग म्हणतात, तुका, तुझी प्रत्येक ओवी माझ्या हृदयातून उमटते. जेव्हा तू नाम घेतोस तेव्हा माझं अस्तित्व त्या ध्वनीत मिसळतं. तू जे अभंग म्हणतोस ते मी स्वतः गातो. त्या क्षणी तुकाराम महाराजांना जाणवतं, देव कोणत्याही मूर्तीत नाही, तो आपल्या प्रेमात आहे. त्यांना जाणवतं, भक्ती ही मागणं नाही, ती अर्पण आहे. ते नम्रपणे म्हणतात, देवा, मला कोणतीही सिद्धी नको. मला फक्त इतकं दे की माझं मन नेहमी तुझ्या चरणी राहो. पांडुरंग हसतात आणि हात पुढे करून तुकारामांच्या डोक्यावर ठेवतात. त्यांचा स्पर्श म्हणजे अनंत शांतता. तुकारामांच्या डोळ्यातून पाणी गळतं, पण मनात अमर प्रेम वाहू लागतं. देव म्हणतो, तुका, आजपासून तुझं प्रत्येक अभंग लोकांच्या हृदयात माझं रूप बनून घुमेल. तू जे का बाशील ते माझ्या भक्तीचं अमर गीत बनेल. त्या क्षणी तुकाराम आणि पांडुरंग यांच्यातील भेद संपतो. भक्त आणि भगवंत एक होतात. एकाच प्रकाशात दोन ज्वाळा मिसळतात. तुकाराम म्हणतात, देवा, आता मला दुसरं काही नको. तुझ्या नामात मला अनंत सुख मिळालं. त्या दिवसानंतर तुकाराम महाराजांनी जे काही लिहिलं ते प्रत्येक शब्द लोकांच्या हृदयात वसला. त्यांचं प्रत्येक अभंग म्हणजे विठ्ठलाचं एक जिवंत दर्शन बनलं. भक्त म्हणू लागले, तुकाराम म्हणजे भक्ती, भक्ती म्हणजे तुकाराम. त्या दिवसानंतर पांडुरंगानेही भक्तांना वाट पाहायला लावलं नाही. जो कोणी प्रामाणिकपणे नाम घेतो त्या प्रत्येक भक्ताच्या मनात तुकाराम आणि विठ्ठल एकत्र विराजमान असतात. भाऊ बहिणींनो,
जर या कथेने तुमचं मन ओलावलं असेल, जर या कथेत तुम्हाला भक्तीचा सुगंध जाणवला असेल, तर डिव्हाइन मराठी या आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचं एक क्लिक म्हणजे आमच्यासाठी आशीर्वाद आहे. तुमचं प्रेमच आम्हाला पुढच्या कथा सांगायला प्रेरणा देतं. भक्तांना, तुकाराम महाराज आणि विठ्ठलाची ही कथा म्हणजे आपल्याला आठवण, देव दगडात नाही, तो आपल्या भावनेत आहे. जो देवाला प्रेमाने हाक मारतो तिथे देव नक्की येतो. तुकाराम महाराज म्हणतात, जे काय होईल ते होऊ दे, पांडुरंग माझा ठाव घेई. आपणही त्यांच्यासारखंच जगायचं, प्रेमाने, श्रद्धेने आणि विठ्ठल नामाने ओथंबून. तुकाराम महाराजांची कृपा आणि पांडुरंगाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो. जय जय रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल.